जैविक कचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीलगत टाकून लावली आग। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला। मानवी शरीरासाठी घातक असलेला जैविक कचरा अज्ञात व्यक्तीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीलगत टाकून त्या जैविक कचऱ्याला आग लावल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडली। या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी राम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, आग विझवली। प्राप्त माहितीनुसार डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीलगतच अज्ञात व्यक्तीने भला मोठा जैविक कचरा टाकला। त्या जैविक कचऱ्यामध्ये अनेक प्रकारचे सलाईन, सोनोग्राफी, इंजेक्शन, औषधी बाटल्या व इतर साहित्यही होते। हा जैविक कचरा मानवी शरीरासाठी मोठा घातक मानला जातो। अशा घातक कचऱ्याला रस्त्याच्या कडेलाच नष्ट करण्याचं काम अज्ञात व्यक्तीने केल्याचं प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले। त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली व जैविक कचऱ्याला लागलेली आग विझवली। सुदैवाने मोठी हानी टळली, अन्यथा आजूबाजूला सुद्धा मोठ्या प्रकारे ही आग लागू शकली असती। सदर जैविक कचरा हा नागपूर छत्रपती संभाजीनगरवर असलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोरच जाळण्यात आला असून संबंधित प्रशासन यावर आता काय कारवाई करणार व अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करणार का, हा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या प्रकरणी आरोग्य विभागाने दखल घेत संबंधित दोषींवर कारवाई करून पुन्हा असा कोणता प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी व सदर घटनास्थळी डोणगाव पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर घायाळ सह त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली। सदर प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होतीये। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, डोणगाव, बुलढाणा। गाडी काढा लागेल भाऊ।